नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। बे डोंबड्यो पोट्यो, आज आपण शेअर मार्केटचा व्हिडिओ पाहणार आहे। भारताचं शेअर मार्केट सध्या बमाड वर चाललं। सर्वसामान्य लोकाले शेअर मार्केट समजायले पाहिजे आणि शेअर मार्केटचा फायदा सर्वसामान्य लोकाले व्हायला पाहिजे। याच्यासाठी आपण आर्थिक साक्षरता मोहीम यूट्यूबच्या माध्यमातून राबवून राहिलो। शेअर मार्केट हे एवढा मोठा समुद्र आहे पैशाचा का जो प्रत्येकाची पैशाची ताण भागू शकते। म्हणून गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी शेअर मार्केटचा पहिले अभ्यास करावा। माझी विनंती आहे का कोणीही शेअर मार्केटचं नॉलेज नसल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये पैसे टाकू नये। मागच्या लेक्चरमध्ये अनेक लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं का शेअर मार्केटमधून शेअर कसे विकत घ्यावे, कोणते विकत घ्यावे। शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला शेअर विकत घ्यायचे आहे तर ते कोण्या पद्धतीनं घेता येईल। मग शेअर मार्केटमधून शेअर घेताना ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये शेअर घेताना कोणती काळजी घ्यावी, त्याच्यानंतर शेअर मार्केटमधून कोण्या वेळेस शेअर घेणं गरजेचं आहे कारण त्याची वेळ असते का शेअर कधी आणि केव्हा विकत घ्यायचे। त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे कोणते टाकावे आणि कोणते पैसे टाकू नये। शेअर मार्केटमध्ये कोण्या कंपनीचे शेअर घ्यायचे असे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर टाकले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या। त्याच्यानंतर ज्याले शेअर मार्केट काही समजत नाही, ज्याले डोकंच लावायचं नाही, आज त्याच्यावर व्हिडिओ आहे का शेअर मार्केटमध्ये ज्याले नॉलेज नाही आहे आणि शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे आहे तर त्यांना जास्त डोकं लावायचं नाही। आज जे क्लासमध्ये आहे ह्या व्हिडिओ आमच्या क्लासच्या पोट्यासाठी आहे, त्याला बी शेअर मार्केट समजलं पाहिजे। उद्या भविष्यात सोर्स ऑफ इन्कम तुमचे 3-4 असले पाहिजे। किती असले पाहिजे? 3-4। कारण 3-4 सोर्स ऑफ इन्कम असल्याशिवाय आयुष्य जगता येत नाही। एकटा बैल रणगाडा ओढू शकत नाही, एकटं बायकोही नोकरीवर पाहिजे, तुम्ही पाहिजे। काही लोकांची सध्या कंडिशन अशी आहे का मीच नोकरीवर राहतो, बायकोनं घरी राहायचं, खाली दिमाग शैतान का घर। ठीक आहे, तिनं नुसती स्वयंपाक करते आणि जेवण खाऊन करून उतानीची निजून मस्त रिमोटच्या बटना दाबते। ठीक आहे, आज जागतिक महिला दिन आहे सर्व महिलांना। ठीक आहे, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। ठीक आहे, तर आता महिला प्रचंड ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण करत आहे आणि हे अस्तित्व निर्माण करत असताना त्याले बरेचसे चॅलेंज आहे। माझ्या मतानं महिलाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे आणि त्यानं तेवढाच पैसा कमावला पाहिजे जेवढा पुरुष घरी आणते। ज्या महिला हाऊसवाईफ आहे त्यानं शेअर मार्केटचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे, सगळ्याचा अभ्यास करा। 3-4 महिने तर अभ्यास करा आणि शेअर मार्केटमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवणं चालू करा। ठीक आहे, तुम्हाला भविष्यात तुमची बचतच वाचू शकते। इमर्जन्सी काम आलं, पैशाचं काम पैसाच करते, सारे ढोंग करता येते, पैशाचं ढोंग करता येत नाही। म्हणून माझं सांगणं एवढंच आहे पोट्याले का शेअर मार्केटमधून पैसा कसा कमवा। तर मी अनेक व्हिडिओ घेतले। सगळ्यात पहिले यासाठी डीमॅट अकाउंट पाहिजे। डीमॅट अकाउंटसाठी खालतं व्हिडिओच्या खालतं लिंक दिली आहे, त्या लिंकवर जा। त्याच्यात तुम्हाला पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेच्या पासबुकची फोटो CS स्कॅनरवर स्कॅन करून ठेवायची, कोऱ्या कागदावर सही करायची, ती स्कॅन करून ठेवायची। मग त्याच्यावर माहिती टाका लागते आणि डिजी लॉकरशी डायरेक्ट ते अटॅच होते। डिजी लॉकरवर तुमचे डॉक्युमेंट असन तर डायरेक्ट लिंक झालं का त्याच्यावर माहिती टाकत जायचं। शेवटी 10 सेकंदाचा व्हिडिओ मागते, तो व्हिडिओ द्यायचा, 2 दिवसानं फोन येते, तुम्ही सोय का ते क्रॉस व्हेरीफाय करते आणि अकाउंट चालू होते। चालू झालं का एक एंजल वनचं ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर मग तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन झालं का अकाउंटमधले पैसे पहिले डीमॅट खात्यावर आणावं लागते आणि तिथून मग तुम्हाला शेअर खरेदी करता येते। ते शेअर कसे खरेदी करायचे, का करायचे, त्याचे सगळे व्हिडिओ टाकले आहे। तरी मी पुन्हा नेक्स्ट सांगेन का शेअर कसे खरेदी करायचे, कसा परचेस करायचा आणि विकायचा कसा। ठीक आहे, शेअर कधी खरेदी करता येते, कधी विकता येते। एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर लॉसमध्ये गेला असन तर त्याने लॉसमध्ये विकायचा नाही, थोडंसं धीर धरायचं। शेअर मार्केटमध्ये लोभ गड्ड्यात नेते माणसाले आणि ज्याले धीर नसन त्या माणसाले गड्ड्यात नेते। लोभ अति करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे पेशन्स। पेशन्स ज्याले राहीन, ज्याले धीर राहीन तो शेअर मार्केटमधून चांगला पैसा कमावू शकते। आणि नितांत गरजेचे दुसऱ्या कामासाठी पैसे काढून ठेवले आहे, 4-5 दिवसांत काम आहे, असे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकायचे नाही। आणि ज्याला असं वाटते का मी मंथली 1000 रुपये बचत करायला पाहिजे, तर सध्या मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं का ठीक आहे तुम्ही कोण्याही बँकेत पैसे FD करा, तुम्हाला हायेस्ट रेट 6.5 ते 6% देते। याच्यावर तुम्हाला देत नाही। महागाईचा दर 7% आणि व्याजाचा दर बँक देते 6%, महागाईचा दर 7%।
महागाईचा दर बँक जो तुम्हाला व्याजदर देत आहे त्याच्यापेक्षा काय जास्त आहे. मी 1 लाख रुपये टाकले तर मला पुढच्या वर्षी भेटन 1,06,000 बँकेतून वापस. आणि मी जे 1 लाखाची वस्तू मागच्या वर्षी घेणार होतो ती झाली 1,07,000ची. म्हणजे तुम्ही 1,000 काय गड्ड्यात आहे ना भाऊ. महागाईचा दर कितीनं वाढत आहे 7%. आणि बँक तुम्हाला किती पैसे देत आहे 6%, 6.5% व्याजदर. म्हणजे तुम्ही गड्ड्यात आहे. असं ठीक आहे. या जगात 3 महिन्यात 2 महिन्यात ठीक आहे 1.5 वर्षात पैसे डबल होत नसते अशी कोणती जादूची काडी नाही. असं कोणी तुमच्यापाशी आलं त्याला जोडे लावून हाकलाचं ठीक आहे. डायरेक्ट जोडेच मारायचे नाही तर गोटे पण नावाचे ठीक आहे. अशी जगात जादूची कांडी नाही आहे. पैसे 1.5 महिन्यात 2 महिन्यात 1 वर्षात डबल होत नाही. पाया पडून सांगतो. अति लोभात जायचं नाही. शेअर मार्केटचा पहिले अभ्यास केला. मी म्हणतो थेट शेअर घ्यायची गरज नाही. पहिले त्याचा अभ्यास करा. अभ्यास कसा करायचा याचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकले आहे. बंद शेअर मार्केटची प्लेलिस्ट आहे त्याच्यावरून पाहून घ्या. पण पहिले डीमॅट अकाउंट काढा तेव्हा शेअर घेता येते. आता लक्ष द्या. सध्या भारताचं शेअर मार्केट बमाड हायवर आहे. पण शेअर मार्केटमध्ये 3 गोष्टी आहे ठीक आहे. त्याच्यातली आज आपण पाहणार आहे SIP. का पाहणार आहे हां ठीक आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहे पहिले डीमॅट अकाउंट पाहिजे ठीक आहे. एक तर लॉंग टर्म शेअर ज्याच्यात खरेदी करता येते. लॉंग टर्म मी शेअर घेतला 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी ठीक आहे 10 वर्षासाठी किती काही दिवसासाठी घेऊ शकतो. समजलं का ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. 2002 साली का म्हणून राहिलो मी हे लक्ष द्या रे. शेअर मार्केट का जादू आहे तुम्ही समजून घ्या. प्रत्येक भारतीय माणसाची पैशाची ताण भागू शकते म्हणलं एवढा मोठा समुद्र आहे हा ठीक आहे. कोण शेअर मार्केट ठीक आहे. सर आपण फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये जायला पाहिजे का. अबे घरची बायको चांगली असल्या तरी दुसऱ्याची कायले पाहून राहिला तू ठीक आहे. स्वतःचीच पाहिनं. इथं भारत इमर्जिंग कंट्री आहे. आपल्याच घरची भाजी चांगली आहे ना वांग्याची ठीक आहे. दुसऱ्याच्या घरची कायले खाऊन राहिला ठीक आहे. आपलं घर सुंदर असताना दुसऱ्याच्या घराकडे नजर टाकू नये ठीक आहे असं मला तरी वाटते. म्हणून 2002 साली ज्यानं ठीक आहे आयसर नावाची कंपनी. आयसरचं नाव ऐकलं का हां. तर बुलेट माहीत आहे बुलेट हां बुलेटची कंपनी ठीक आहे. जे कंपनी बुलेट बनवते ज्यानं 2000 साली बुलेटचा शेअर घेतला असन तर बुलेट कितीची होती तवा बुलेट होती ठीक आहे. तवा बुलेट होती 1.5 लाखाची. किती लाखाची 1.5 लाखाच्या घरात बुलेट होती तवा. आता बुलेट आहे 2,40,000 2,80,000 अशी प्राईज आहे कायची बुलेटची. ज्यानं 2002 साली बुलेट घेतली ठीक आहे त्याच्या बुलेटची सध्या किंमत आहे ठीक आहे 20 वर्षानं त्याच्या बुलेटची किंमत आहे ठीक आहे 60,000 रुपये. कुत्र विचारत नाही. बुलेट घेतली किंमत 60,000. ज्यानं 1.5 लाखाचे शेअर घेतले शेअर काय समजून घ्या. भाऊ ज्यानं 1.5 लाखाचे बुलेटचे शेअर घेतले त्याचे शेअर सध्या ठीक आहे 80 लाख रुपयाचे आहे. किती लाख रुपयाचे आहे 80 लाखाचे. 1.5 लाखाचे शेअर घेतले 80 लाख झाले ठीक आहे. ह्या फरक आहे ठीक आहे. कोण फायद्यात ज्यानं शेअर घेतले. जेव्हा बाईक घेतली त्याच्या गाडीचा आवाज ढर्र फाटते फडफड ठीक आहे. बाईकले कुत्रे विचारत नाही. 10-15 वर्षात बाईक ठीक आहे भंगारमध्ये निघते. ह्या पट्ट्याची बाईक विचारून नाही राहिलं कोणी ठीक आहे. आणि त्याचे शेअर 80 लाखाच्या घरात गेले. सर असं आहे हे जादू नाही आहे. जादूची कांडी नाही आहे. पण त्या शेअरची प्राईस एवढी बमाड वाढली का जो शेअर 100-150 रुपयाला होता आता तो 3,000च्या घरात आहे ठीक आहे. किती हजाराच्या घरात आहे 3. मग हे मी तुम्हाला यासाठी सांगून राहिलो का लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. सहसा शेअर मार्केटमधला पैसा काढायचा नाही ठीक आहे. चांगल्या कंपनीचे ब्रँडेड कंपनीचे शेअर घ्यायचे. पण तुम्हाला वाटते का मी प्रॉफिट कमावलं तर तुम्ही फुकू शकता. मार्केटमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते. असं चढते पुन्हा उतरते असं चढते पुन्हा उतरते असं चढते. उतरलं का घ्यायचं चढलं का विकायचे. प्रॉफिट बुक करायचं. दुसऱ्या कंपनीचे प्रॉफिटमध्ये शेअर घ्यायचे आणि मिनिमम प्राईजमध्ये जे शेअर घेतले होते ते तसेच ठेवायचे ठीक आहे. याले म्हणते इक्विटी मार्केट. इक्विटी मार्केटमध्ये लॉंग टर्म शेअर घेतल्या जाते. का घेतल्या जाते लॉंग टर्म. मग कधी विकता येते. मला पैशाचं काम पडलं मी 5 लाख रुपये टाकले 5 लाखाचे 6 लाख झाले विकून टाका. पण जे लॉसमध्ये आहेत ते नका विकू ठीक आहे. तर हे जे इक्विटी मार्केट आहे त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती त्या दिवशी सांगितली. अजून पुन्हा सांगेन. अजून सांगितलं नाही कोणते शेअर घ्यायचे का घ्यायचे. दुसरा इंट्राडे. याच्या वाटी जाऊ नका. हे जुव्या टाईप गेम आहे. चांगल्या लोकांचा डोंगा डुबते कायच्यात इंट्राडेमध्ये. चांगले डुबले आहे. इंट्राडेमध्ये प्रचंड नॉलेज पाहिजे. आणि हे ठीक आहे
ज्या दिवशी शेअर घेतले त्या दिवशी इका लागते, ज्या दिवशी घेतले त्या दिवशी इका लागते म्हणलं, नाही तर बंदे उरावर बसते. सेकंद आले मार्केट असं गपकन खाली झालं तर मरते इथं. ठीक आहे, कुठं? इथं. ठीक आहे, इंट्राडेमध्ये मार्केट चढताना पैसे लावते लोक, उतरताना लावते. म्हणजे ते कसं? ठीक आहे, आता समजा ठीक आहे क्रिकेटची मॅच आहे तर लोक जुवा खेळते ना, हारणाऱ्यावर बी लावते आणि जिंकणाऱ्यावर बी लावते. ते तसंच आहे, याच्या वाटी जायचं नाही, हे आपल्या बच्ची बात नाही. ठीक आहे, जायचंच नाही, काही गरज नाही आहे. मी म्हणतो तुम्हाला दोन गोष्टी आहे शेअर मार्केटमध्ये. ठीक आहे, एक आहे ट्रेडर्स. काय? हां, ट्रेडर्स. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये दोन गोष्टी आहे, एक आहे ट्रेडर्स काय, आणि एक आहे इन्व्हेस्टर. काय? हा, तुम्हाला इन्व्हेस्टर बनायचं आहे का ट्रेडर्स बनायचं आहे हे तुम्ही ठरवा. मी म्हणतो तुम्ही इन्व्हेस्टर बना, ट्रेडर्स बनू नये. का बनू नये? हा, झुंझुनवाला होता, मेला तो झुंझुनवाला इन्व्हेस्टर होता. इट इज नॉट अ ट्रेडर्स. ट्रेडर्स नका बनू, खरेदी विक्री नाही करायची आपल्याला इन्व्हेस्टर बनायचं आहे. का बनायचं आहे? इन्व्हेस्टर. आपले पैसे इन्व्हेस्ट असले पाहिजे. भविष्यात एवढं लक्षात ठेव जा, काय कुठून बी पैसे कमव जा, पण बचत कर जा. ठरवून घ्यायचं का आपल्याला महिन्याचे 4-5 हजार बचत करायचे आहे. मी एक तर शेअर घेईन, नाही तर मी एक तर म्युच्युअल फंडमध्ये टाकीन. आता हे म्युच्युअल फंड का आहे आणि म्युच्युअल फंड काहून काढावे? एक मी व्हिडिओ घेतला आहे सर्वसामान्य माणसानं शेअर मार्केटमध्ये पैसे कसे टाकाय. तो व्हिडिओ पाहिजे, 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, फक्त 30 मिनिटाचा. इकॉनॉमिक्स शिकवत असताना घेतला. ठीक आहे, आणि तो व्हिडिओ आतापर्यंतच्या यूट्यूबच्या सगळ्या व्हिडिओपैकी सर्वात जास्त पाहिलेला व्हिडिओ आहे. काहून? तो व्हिडिओ पैशाचा आहे. कायचा आहे? पैशाचा व्हिडिओ आहे. आणि लोकांना एकही मिनिट स्किप केला नाही. साऱ्या लोकांनी पाहिला आणि साऱ्या लोकांना शेअर करून, आताही शेअर करून पाठवते. या व्हिडिओ पाय करा, मास्तर एक नंबर आहे भाऊ. ठीक आहे, आणि पैशाचा असल्यामुळे अभ्यासाचं जर असताना तर धकलू पाहिला असता, नाही जाऊ दे ना उद्या पाहू. पण पैशाचा आहे, बंदा पाहिल्यामुळे पुरे ॲडव्हर्टाईज पाहावं लागते. यूट्यूबनं सर्वात जास्त पैसे मला त्याच व्हिडिओचे दिले. अर्ध्याच तासाचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओनं मला पैसे दिले 5 लाख. किती लाख? 5 लाख एका व्हिडिओनं. बाकी ठीक आहे 1.5 तासाची ठे नाही पाहत लोक. पैसा, जिथं पैसा आहे तिथं लोक का करते? भमाड व्हिडिओ बंद पाहिला, 1 मिनिट स्किप नाही केला व्हिडिओ. काऊन नाही केला ते समजून घ्या. म्युच्युअल फंड काय? तर ज्या लोक म्युच्युअल फंड काय, तर आज आपण पाहणार आहे म्युच्युअल फंड. हे समजून घ्या, ज्याला शेअर मार्केटचं भेणं नॉलेज नाही, शेअर मार्केटमध्ये डोकं टाकायचं नाही, त्यानं इथं आपलं डोकं लावायचं कामच नाही, डायरेक्ट पैसे टाकायचं काम आहे. तुम्ही जे डीमॅट अकाउंट काढलं त्याच्यावर म्युच्युअल फंडचं ऑप्शन आहे. तिथं तुम्ही म्युच्युअल फंड 100 रुपयापासून 500 रुपयापासून मंथली काढू शकता. मंथली पैसे आपोआप अकाउंटमधून कटतील. सर अकाउंटमध्ये माझ्या पैसे नाही आहे तर मग तर नाही कटत. पण तू जेव्हा साक्षीन तेव्हा 500 रुपये कटून जाते. 500चा म्युच्युअल फंड असेल 500, 1000चा काढला 1000चा. लय लोकायले म्युच्युअल फंड कसा काढायचा हे समजत नाही. तर तुम्ही जे डीमॅट अकाउंट काढाल त्याच्यावरच म्युच्युअल फंडचा ऑप्शन आहे. ते डायरेक्ट तुमच्या बँकेला अकाउंट लिंक राहते. तुम्ही 500 रुपयाचा म्युच्युअल फंड काढला तर तुम्ही तारीख विचारते कोण्या तारखेला पैसे कटायला पाहिजे, त्याच तारखेला 500 रुपये तुमचे कटून जाईल. तर तुम्हाला जर पगार 10 तारखेला येते, तुम्ही 12 तारखेचा म्युच्युअल फंड काढू शकता. म्युच्युअल फंडची तारीख कोण्या दिवशी ठेवायची हे बी मी सांगतो, त्याच्यात बी आयडिया आहे भाऊ. हे बी लोकांना समजत नाही. कोणी 2 तारखेचाच म्युच्युअल फंड काढते, 2 तारखेला माझे पैसे कटले पाहिजे, अजिबात नाही. ठीक आहे, हे कसं आहे माहीत आहे का? याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यालाच फायदा होईल म्युच्युअल फंडमध्ये, पण इतरापेक्षा तुम्हाला फायदा कमी होईल. मला काय वाटते तुम्हाला फायदा का झाला पाहिजे? मला असं काऊन वाटते भाऊ, मला असं काऊन वाटते का तुम्हाला जास्त फायदा झाला पाहिजे? मला असं वाटते मीच लखपती व्हावं असं नाही, तुम्ही बी लखपती झाले पाहिजे, तुम्ही बी पैसेवाले झाले पाहिजे. प्रत्येकजण श्रीमंत झाला पाहिजे असं माझं स्वप्न आहे. आणि प्रत्येकाला शेअर मार्केट समजला पाहिजे. कास्तकाराची सध्याची जी परिस्थिती आहे त्याला उत्पन्न नाही होत, काय नाही होत, त्याच्या पोट्ट्यानं शेअर मार्केट शिकावं. त्यातनं पोट्ट्यानं बापाला बी शिकून द्या. माझ्या बाबाला म्हणलं तुम्ही शिका बरं म्हणले, ठीक आहे. नाहीतरी म्हणलं ठीक आहे तुम्ही पोया गियाले, ठीक आहे. तर माझ्या बाप हारत नाही पोयाले, माझ्या बाप जिंकून येते. पोयाले माझ्या बापाने एका वर्षी 35,000 जिंकले, ठीक आहे. तर महालक्ष्म्याचं जेवण राहते 35,000 जेवण होऊन गेलं, जमलं म्हणलं. तर मलाच सांगते ठीक आहे म्हणे आपण पोयाले 35 जिंकले म्हणे, त्याच्यातच होय म्हणे हे, ठीक आहे. तर मग ते परेल गिरेल आहे ना, चालते मग ते एखाद्या वेळेस असे खेळते, ठीक आहे. तर आता ते खेड्यातला प्रत्येक माणूस ठीक आहे चालूच राहते तिकडं
ठीक आहे, कोणत्या कांट्यात, ठीक आहे, पोलिसाच्या भीतीनं. तर मग त्याच्यापेक्षा म्हणलं थोडेसे ठीक आहे शेअर मार्केटकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगेन म्हणलं, कारण प्रत्येक शेतकऱ्याला समजलं पाहिजे. कारण शेतकरी का भारतातले फक्त 1 ते 1.5% लोक शेअर मार्केटवर आहे. 1 ते 1.5%. याच्यावर तर भारतातले लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. अबे किती मोठा स्पॅन आहे. 98.5% लोक शेअर मार्केटपासून दूर आहे, अलिप्त आहे, त्याला काहीच माहीत नाही याचं. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये पैसे टाकणे म्हणजे सरळ कंपनीचे शेअर घेणे आणि कंपनीत मालकी हक्क असणे. पण ते तुम्ही इथं घेता. ठीक आहे, म्युच्युअल फंड का होय, तर म्युच्युअल फंडमध्ये एक कन्सेप्ट आहे SIP. का कन्सेप्ट आहे SIP? याले म्हणते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. का म्हणते बे डुकरेव, का म्हणते? हां, आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. तुले म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट, ज्याले शेअर मार्केट अजिबात समजत नाही, मी का म्हणून राहिलो, ज्याले शेअर मार्केट अजिबात समजत नाही त्यानं म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकावे. कायच्यात पैसे टाकावे? काय डोकं लावायचं नाही. तुले कोणत्या कंपनीचे शेअर वाढत आहे आणि कोणत्या कंपनीचे घटत आहे काही लेनदेन नाही. म्युच्युअल फंड का असते लक्ष द्या. हे मले सर याच्यात महिन्याचेच पैसे टाकताय, वन टाईम नाही टाकतायत का FD सारखे. माझ्यापाशी समजा आता 2 लाख रुपये मला FD करायचे आहे, पण मला FD नाही टाकायचे आहे, मला म्युच्युअल वन टाईम मी तू टाकू शकते. वन टाईम 1 लाख रुपये कोणी टाकू शकते, 2 लाख टाकू शकते, 10 लाख टाकू शकते, 5 लाख टाकू शकते आणि वन टाईम 10,000 मी टाकू शकते, काही प्रॉब्लेम नाही. मी का म्हटलं समजलं का? 500 रुपयाचाही म्युच्युअल फंड काढता येते. मग महिन्याचे 500 कटन वन टाईम टाकता येते. ठीक आहे, 1 लाख टाकता येते, 2 लाख, किती काही टाकता येते. आता लक्ष द्या, एखाद्यानं म्युच्युअल फंड 1 लाख रुपयाचा काढला आणि 1 लाख रुपये टाकून दिले, 5च नाही त्याच्याकडे 20 वर्ष, काय नाही. आजपर्यंत एकही म्युच्युअल फंड घाट्यात गेला नाही. फक्त एक सरकारचा गेला होता, प्रायव्हेटचा एकही गेला नाही. काहून? तर हे 1 लाख रुपये जे मी टाकत आहे जे 1 लाख रुपये मी टाकत आहे, मला शेअर मार्केटचं नॉलेज नाही. तर मी जर रिलायन्सचा शेअर घेतला, म्युच्युअल फंड घेतला, किंवा मी SBIचे म्युच्युअल फंड एखादा घेतला, कोणाचा घेतला? SBIचा. तर SBIचे आहे, रिलायन्सचे आहे, लय कंपन्या आहे लागन तेवढ्या, HDFCचे आहे म्युच्युअल फंड. तुम्हाला ज्या कंपनी, टाटाचे आहे, ठीक आहे, टाटाचे बी शेअर, ठीक आहे, टाटाचे बी म्युच्युअल फंड आहे. तर ज्या कंपनीचा चांगलं प्रॉफिट देते ते तुम्हाला दाखवतेच. तुम्ही ॲप्सवर गेले का म्युच्युअल फंडवर गेलं का ज्याच्यावर लोक जास्त तुटून पडत आहे, जे सर्वात जास्त प्रॉफिट देत आहे, 25% 20% प्रॉफिट देते. अबे 20% प्रॉफिट लय झालं म्युच्युअल फंडमध्ये. ठीक आहे, 12%च्या वर म्हणजे लय झालं. 12, 13, 14, 15, 18, 20% म्युच्युअल फंड प्रॉफिट देते. ठीक आहे. भाऊ आता लक्ष द्या. आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. तर एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले, तर आता तुम्ही जर SBIचा म्युच्युअल फंड घेतला तर SBIची टीम राहते. तुमचे पैसे पहिले जाते SBIच्या म्युच्युअल फंडकडं. तिथं एक मॅनेजर असते म्युच्युअल फंड हँडल करणारा. तो शेअर मार्केटचा तज्ज्ञ राहते, चिल्लर माणसाला ठेवत नाही. आणि तो तुमचे पैसे कोण्या कंपन्यात किती टाकायचे हे ठरवते. ठीक आहे, तुम्हाला प्रॉफिट झालं तर त्याला प्रॉफिट भेटल. तुम्ही गड्ड्यात गेले तर ऑब्वियसली ते गड्ड्यात जाईल. म्हणून तुमच्याकडून थोडंफार कमिशन घेते तो. त्याचं डोकं लावायचं, डोक्याचे पैसे घेईन ना तो. ठीक आहे, तर ते ठीक आहे, तर ते तुम्हाला काही सांगायचं काम नाही. ते त्याचे पैसे काढते, किती काढले, का काढले ते सांगत नाही, पण तुम्हाला प्रॉफिट देते काढून. मग तुम्हाला प्रॉफिट आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, शेअर मार्केटनं 12%च्या वरच प्रॉफिट दिलं आहे. 12च्या वरच, 12-15, ज्यानं 5 वर्षाच्या वरपर्यंत पैसे ठेवले त्याला 12%च्या वर प्रॉफिट भेटलं. आणि 20 वर्ष ठेवले त्याचा हिशोबच नाही आहे. बमाड पैसे भेटते. कसे भेटते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला दाखवून देतो. त्याचं SIPचं कॅल्क्युलेटर आहे, कसे पैसे भेटते ते मी सांगतो. ठीक आहे, आता लक्ष द्या. मग तर हे जे SBIची टीम आहे, हे मायवाले पैसे हे गुंतवते कायच्यात? अबे कायच्यात? शेअर मार्केटमध्ये. मग हे जे SBIची टीम आहे हे मध्यस्थ म्हणून काम करते. तुम्हाला नॉलेज नाही ना, तुमचे पैसे घेते आणि हे टाकते शेअर. तुमचं डोकं तुम्हाला लावायचं काम नाही. समजलं का? मग हे वन टाईम याला लमसम अमाऊंट बनते. का म्हणते? लमसम टाकली एक. ठीक आहे, 1 लाख. कोणाला महिन्याची काढायची आहे तर कोणाला महिन्याचे 1000 रुपये सुद्धा टाकता येते. तर दर महिन्याला तुम्ही दिलं का 15 तारखेला माझे पैसे कटले पाहिजे, तर बरोबर 1000 रुपये 15 तारखेला कटत जाते. ते जाते SBIचा काढला आहे, SBIच्या खात्यात रिलायन्सचा काढला असेल तर रिलायन्स पाहिजे जाते. आणि रिलायन्सचे माणसं मग कुठं टाकते? शेअर मार्केटमध्ये.
महिन्याच्या महिन्या आले पैसे का तुमचे टाकले, आले पैसे का तुमचे टाकले, आणि तुमचे पैसे कोण्या कंपनीत टाकले हे सुद्धा दिसते तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये. कोण्या कंपनीत टाकले, का टाकले. आता समजा एखादी कंपनी गड्ड्यात जात आहे, तिचा रिझल्ट चुकीचा आला किंवा त्याच्यात फ्रॉड इन्व्हेस्टमेंट झाली असं माहीत पडलं, रपकन हे माणसं काढून बी घेते फंड आणि लगेच दुसरीकडे वैता करते. पण तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला गड्ड्यात जायच्या अगोदर बी वाचून टाकते. कोण तर हे हुशार आहे, हे यायले नॉलेज असते. तर ज्या लोकायले शेअर मार्केटचं नॉलेज आहे त्या लोकांकडे आपले पैसे जाते आणि ते शेअर मार्केटमध्ये टाकते. म्हणून तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तर तुम्ही कायच्यात पैसे टाकू शकता. म्हणजे शेअर मार्केटचा फायदा सर्वसामान्य लोकांना व्हायला पाहिजे, याच्यासाठी सेबीनं एक कन्सेप्ट आणली. लोकांची बचत झाली पाहिजे आणि शेअर मार्केटचा फायदा गोरगरिबाला भेटला पाहिजे. भारतातला सर्वसामान्य माणूस शेअर मार्केटशी अटॅच झाला पाहिजे, याच्यासाठी आहे म्युच्युअल फंड. समजलं का. हे म्युच्युअल फंड समजलं का. जमन का. काही प्रॉब्लेम भाऊ, काही प्रॉब्लेम. इट्स ओके. अभी इट्स ओके. समजलं का. म्युच्युअल फंड तुम्हाला शेअर मार्केट समजत नाही, तुम्हाला डोकं टाकायचं नाही, तुमच्या मागे जास्त काम आहे, पैसे आहे पण बचत कुठं करावे हे समजत नाही, तर म्युच्युअल फंडमध्ये 10,000 रुपये 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून टाकायचे. पण सर कायच्यासाठी करायचे. पुन्हा प्रश्न, सर आम्ही बचत काऊन करावं, खड्ड्यात गेलं कामधाम. कोण सांगेल तुम्हाला. ठीक आहे, मी सांगतो काऊन बचत करावी, का फायदा आहे. कोणीच सांगणार नाही. हे कराय मास्तर सांगन, कोणी सांगणार नाही. म्युच्युअल फंडमध्ये पैसे काऊन टाकावे. ठीक आहे, का बरं टाकावे म्युच्युअल फंडमध्ये पैसे हे कोणी सांगणार नाही. म्युच्युअल फंडचा आम्हाला का फायदा होईल. लक्ष द्या बे, लक्ष द्या, आता लक्ष द्या. म्युच्युअल फंडमध्ये पैसे का बरं टाकावे. आता इकडे लक्ष द्या बे. एका माणसानं 20 लाख लोन घेतलं. किती लाख. अबे किती लाख. 20 लाखाचं लोन घेतलं पट्ट्यानं. किती लाखाचं. आता पहा कॉन्सेप्ट समजून घ्या. म्युच्युअल फंड काऊन काढा. मी लोन घेतलं किती लाखाचं. 20 लाखाचं. 20 लाखाचं लोन घेतलं. सरळ समजून घ्यायचं. व्याजाचा दर जर 8.5% आहे. होम लोन. मी होम लोन घेतलं. का घेतलं. 20 लाखाचं होम लोन. ठीक आहे. आता मी घरासाठी कर्ज घेतलं. अख्खा आयुष्य जाते एका घराचं कर्ज फेडता फेडता. 25 वर्ष डेडलाईन असते. किती वर्ष. आता लक्ष द्या. 1,000वर सरळ 1 लाखावर 1,000 रुपये EMI भरा लागते. माहिती आहे का तुम्हाला. 1 लाखावर किती EMI. 1,000 असं समजा. 25 वर्षासाठी आहे तुला EMI कमी येईन. ठीक आहे. आता लक्ष द्या. डुकरे हो, आता लक्ष द्या. 20 लाख लोन आहे. किती लाख. 20 लाख लोन आहे. मला 18,000 रुपयाची EMI येते. किती हजाराची. किती हजाराची. 18,000ची EMI येते. किती हजाराची. 18 नाही 17,000ची. मी समजतो का मला 17,000 रुपयाची EMI आहे. 20 लाख लोन महिन्याचे पैसे भरावे लागेल. किती. अबे किती. 17,000 रुपये महिना भरीन मी. किती हजार रुपये. 17. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. महिन्याचे 17,000. ठीक आहे. एका वर्षाचे किती भरा लागेल मला. अबे एका वर्षात किती. अबे महिने किती डुकरे हो. 12. ठीक आहे. लक्ष द्या. ठीक आहे. महिने किती 12. अबे महिने किती. मला हे लोन भरायचं आहे. ठीक आहे. असं समजा 18 घेऊ आपण. किती 18,000 रुपये माझी EMI आहे आणि मला ठीक आहे 20 वर्ष लोन भरायचं आहे. किती वर्ष. किती वर्ष. 20 वर्ष. ठीक आहे. 20 वर्षाचे महिने किती झाले. 240. किती झाले. किती झाले. 240. आता लक्ष द्या. 240 महिने. माय पैसे किती जाते पहा. भाऊ माय पैसे किती जाते पहा. ठीक आहे. हे 3 शून्य कच हे 1 शून्य. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. 18 चूक किंवा 24 8 च्या बहीण मी सांगा. 18 गुणिले 24 किती होते. 400 बे 400. आता इथं पहा. भाऊसाहेब इकडं पाय. म्या लोन किती घेतलं होतं. अबे म्या लोन किती घेतलं होतं डुकरे हो. 20 लाख. मले व्याजा सगट 20 वर्षानं बँकेले पैसे किती फेडा लागून राहिले माहीत आहे का. ठीक आहे. ठीक आहे. मले पैसे भरा लागून राहिले 43,20,000. म्या लोन किती घेतलं भाऊ. म्या लोन किती घेतलं 20 लाख. मले पैसे किती भरा लागून राहिले 20 वर्षात 43,20,000. म्हणजे माया मुद्दलापेक्षा बी 3 लाख जास्त चालले.
ठीक आहे. म्हणजे मी व्याज किती भरून राहिलो, म्या घेतले 20 लाख. किती लाख? 20 लाख. मला 23,20,000 रुपये नुसतं काय येऊन राहिलं? व्याज. किती वर्षात? हे म्युच्युअल फंड काऊन काढावा हे सांगून राहिलो. बे डुकरे ऐकून घे, ठीक आहे. म्युच्युअल फंड काऊन काढावा? आता लक्ष द्या, हे आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. तर तू नाहीतरी हे पैसे का भरावे लागते माहिती आहे का? महिन्याच्या महिन्यात ते अकाउंटमधून रपकन कटते. किती हजार? 18. 3 महिने नाही भरले तर तुमचं हे NPS जाते आणि घर लिलावाले काढू शकते बँक. समजलं का? तुमच्या घराचे बंद डॉक्युमेंट त्याच्यापाशी जमा राहते. ठीक आहे. आता लक्ष द्या बे आता लक्ष द्या, मी का सांगून राहिलो. आता किती लोन भरू तुम्ही? किती पैसे जास्त भरून राहिले? किती लाख? 23 लाख. तुम्ही पैसे किती भरले व्याजासकट? अबे व्याजासकट पैसे किती भरून राहिले? 43,20,000. 18,000 रुपयाची EMI होती. किती हजार रुपयाची? आता पहा म्युच्युअल फंड कशी जादू आहे. ठीक आहे. तू किती भरून राहिला किस्त? 18. असं समज का तुझी बँकेची किस्त 22,000 रुपयाची आहे. किती हजाराची आहे? 18ची नाही आहे, 22ची आहे असं समजायचं. पण ते 22,000 महिन्याचे काय करायचे? 18 बँकेत EMI टाकायची आणि 4,000 रुपयाचा म्युच्युअल फंड काढायचा. किती हजाराचा? 4,000चा म्युच्युअल फंड काढायचा. ठीक आहे. तुम्ही याच्यात 2 म्युच्युअल फंड काढू शकता अलग अलग. 2-2 हजाराचे 2, काही विषय नाही. किंवा एकच काढा 4,000चा. एक 4,000चा. असं समजा का माई EMI किती आहे? 22 पैकी 4 कायच्यात भरत आहे? SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे महिन्याच्या महिन्या माय 22 कटन, पण 18,000 कायच्यात जाईल? बँकेच्या लोनमध्ये. आणि 4,000 कायच्यात जाईल? तर 4,000 जाईल म्युच्युअल फंडमध्ये. कायच्यात जाईल? मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? मग याले हात लावायचा नाही म्युच्युअल फंडले जोपर्यंत लोन चालू आहे. जसे झक मारून लोनचे पैसे भरान तसे हे बी भरायचे. समजलं का? मग हे किती दिवस भरान? जेवढे महिने हे भरान तेवढे महिने हे भरान. किती महिने आहे 20 वर्षात? अबे 10 वर्षात 120 महिने, 20 वर्षात 240 महिने. ठीक आहे. आता लक्ष द्या, 4,000 रुपये 240 महिने पैसे भरले. ठीक आहे. मग किती पैसे झाले? 3 शून्य कच. मग हे 1 शून्य 24 चोक किती रुपये जमा होईल तुमचे? अबे बँकेपाशी जमा किती होईल? 9,60,000. पैसे किती जमा होऊन राहिले? अबे पैसे किती जमा होऊन राहिले? 9 लाख. 20 वर्षात SBIच्या म्युच्युअल SBI काढला किंवा रिलायन्स काढला, कोणता बी काढा, मला काही लेनदेन नाही. तुम्ही म्युच्युअल फंड काढला आणि म्युच्युअल फंडमध्ये 4,000 रुपयाची EMI भरली. पैसे किती जमा होऊन राहिले? 9,60,000. ठीक आहे. 20 वर्षानं किती भेटेल असं वाटते तुम्हाला? 20 वर्षांनी किती पैसे भेटायला पाहिजे तुम्हाला असं वाटते? किती पैसे भेटायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? किती आशा आहे तुम्हाला? किती भेटेल असं वाटते? किती? 9,60,000चे 20 वर्षांनी पैसे किती भेटन? ते मग एका भरले का? महिन्याच्या महिन्यात कटवत गेले अकाउंटमधून. एका भरले का? किती भेटन असं वाटते? किती भेटन? 25 लाख. 15 लाख, 20 लाख. अबे पैसे भेटन 60 लाख रुपये. तुम्हाला 50 ते 60 लाखाच्या दरम्यान रक्कम भेटन. किती लाखाच्या दरम्यान? इथं लक्ष द्या. एक SIP कॅल्क्युलेटर येते. ठीक आहे. SIP कॅल्क्युलेटरचं एक हे आहे ॲप्स. काय? इकडं लक्ष द्या. ठीक आहे. कोणतं म्हणलं? SIP कॅल्क्युलेटर नावाचं कॅल्क्युलेटर येते. ठीक आहे. हे बा, हे असं SIP कॅल्क्युलेटरचं ॲप्स आहे. ठीक आहे. हे बा, हे SIP कॅल्क्युलेटर. इथं SIP कॅल्क्युलेटर दिलेलं आहे. वर तर पहिलाच ऑप्शन आहे बे डुकऱ्या. हे बा, इथं SIP कॅल्क्युलेटरचं ॲप्स आहे. ठीक आहे. हे बा, SIP कॅल्क्युलेटर. याच्यावर जा. याच्यावर SIP कॅल्क्युलेटरवर जा. SIP कॅल्क्युलेटरवर गेला का तिथं SIP कॅल्क्युलेटरवर गेला का तिथं SIP कॅल्क्युलेटरवर. ठीक आहे. SIPची अमाऊंट आहे. SIP म्हणजे महिन्याचे किती रुपये टाकणार आहे. हे बा इथं आहे. ठीक आहे.
तर इथं SIP कॅल्क्युलेटरची अमाऊंट आहे, इथं अमाऊंट टाका. किती रुपये टाकून राहिले? 4000. किती हजार? 4000. ठीक आहे. किती वर्षासाठी टाकले? इथं इयर दिलेला आहे. तर किती इयरसाठी? किती इयर? हे बघा इथं इयर आहे बे, दुसरं ऑप्शन. ठीक आहे. दुसरं इथं इयर टाका. आणि शेअर मार्केट म्युच्युअल फंडले मिनिमम आजपर्यंत रेकॉर्ड आहे, मिनिमम 12% एनी हाऊ भेटते. व्याज किती भेटते? भाऊ 15 बी भेटू शकते, 18 बी भेटू शकते बरं. ठीक आहे. डिपेंड करते कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये टाकली. तर आता इथं लक्ष द्या. इथं 20 वर्षासाठी आणि मी रेट ऑफ इंटरेस्ट टाकतो 12%. किती टक्के? 12%. ठीक आहे. किती टक्के? 12%. आता पहा मी SIPची अमाऊंट टाकली 4000. ठीक आहे. 20 वर्षासाठी आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती टाकला? 12. किती टाकला? आता पहा ते हिशोब सांगते तुम्हाला, खालतं दिलेला आहे कॅल्क्युलेट. ठीक आहे. हे बघा इथं कॅल्क्युलेट आहे, इथं कॅल्क्युलेटवर टच करा. कॅल्क्युलेटवर टच केल्यावर ते इथं सांगते तुम्हाला का तुम्ही 9,60,000 रुपये टाकले, जमा झाले. किती जमा झाले? हे बघा इथं सांगत आहे हां. तर हे इथं कॅल्क्युलेटचं बटन दाबलं का इथं अमाऊंट येते 9,60,000. आणि 9,60,000चे मॅच्युरिटी व्हॅल्यू किती आहे? 12%. तर मॅच्युरिटी व्हॅल्यू दाखवत आहे 39,96,000. किती? 39,96,000 म्हणजे किती रुपये? 40 लाख रुपये. 12% व्याजाचा दर घेतला. किती टक्के? जर 15 पैसे भेटले ह्या व्याजाचा दर किती होय? अबे ह्या तुमचे पैसे किती जमा होत आहे? अबे पैसे किती जमा होत आहे 20 वर्षात? अबे बँक बी नाही देत एवढी. 9,60,000 जमा. पैसे किती भेटणार आहे? 12% जर व्याजाचा दर असेल तर ठीक आहे. आता लक्ष द्या. 12 भेटत नाही, 12च्या वर भेटते. कितीच्या वर भेटते? आता लक्ष द्या. मी व्याजाचा दर बे पोटे बा इथं व्याजाचा दर 12 आहे, डुकरी आहे. हे बाय 12. इथं मी 15 करतो. 15. ठीक आहे. व्याजाचा दर फक्त 15. ठीक आहे. किती करतो? 15. किती करतो? व्याजाचा दर 15 करतो. आता व्याजाचा दर 15 केला. का केला? 15. आता 15 केल्यावर कॅल्क्युलेटची बटन पुन्हा दाबा. कॅल्क्युलेटची बटन दाबल्यावर पैसे का पहा किती होऊन राहिले? 3% व्याजाचा दर वाढवला. 3% व्याजाचा दर वाढवला आणि मी 15% केला तर पैसे होते 60,63,000 रुपये. मी आता सांगितलं तुम्हाला. किती? हे बा. ठीक आहे. हे इकडं लक्ष द्या. हे बा इथं दाखवत आहे. ठीक आहे. 9,60,000 रुपये. ठीक आहे. जमा आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू 60,63,000 रुपये. भाऊ किती होऊन राहिली? किती होऊन राहिली? ठीक आहे. किती होऊन राहिली म्हणलं? 60,63,000 रुपये. ठीक आहे. मग आता भाऊ इकडं पाय. तू ना पैसे किती भरले होते का बँकेत? भाऊ बँकेत पैसे किती भरले होते? अबे बँकेत व्याजासहित पैसे किती भरले होते? जादू पा जादू. अब खेल आया क्या समझ में? ये देखो तूने पैसे किती भरले? 43,20,000 व्याजासहित. 23 लाख व्याज भरलं. तुझे मुद्दला सहित पैसे वापस करून देईन. कोण? म्युच्युअल फंड. फक्त 4,000 रुपये जास्त भरायचे. अबे तुनं तुझ्या घराला लागलेले 20 लाख आणि तुनं व्याज भरलं 23 लाख. 43 लाख काढून देईन आणि वरतं 5-6 लाख प्रॉफिट बी काढून देईन. कोण? अबे कोण काढून देईन? हा म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड काऊन काढावा हे त्याचं उत्तर आहे. तुनं लोन घेतलं का तुनं म्युच्युअल फंड काढायचा. तुझे बंद पैसे. गाडी घेतली तुनं 8 लाखाची, 10 लाखाची घेतली, 2 लाख. ठीक आहे. 2 लाख काय म्हणते त्याले पहिले पैसे दिले आणि 8 लाखाचं का केलं? लोन केलं. 8 लाखाचं लोन केल्यावर काहीच नाही करायचं. 8 लाखाचं 8 लाखाची तुम्हाला 15,000 रुपये EMI येते. 15,000चं का करायचं? 17,000 EMI आहे. 3,000चं का काढून घ्यायचे? 3-4 हजाराचे म्युच्युअल फंड काढून घ्यायचे. बस असं समजायचं का? ठीक आहे. 15 × 19,000 रुपये माझी EMI आहे ते लिहून द्यायचं. ठीक आहे. जेवढे दिवस जास्त EMI कमी काढायची. कमी दिवस आहे EMI जास्तची काढायची. ठीक आहे. आपले हे म्युच्युअल फंड जास्तीचा काढायचा. आता लक्ष द्या. हे 20 वर्ष होते. फक्त 4,000 रुपये जास्त भरले मी. किती हजार रुपये? मी फक्त असं म्हणलं का माझी 22,000 रुपयाची EMI आहे. 18 इकडं 4 इकडं. पुरे पैसे वसूल.
तुले लेखा उलट 18 लाख रुपये काय येणार आहे? अबे 18 लाख काय येणार आहे? जास्त तुझे पैसे निघून 18 लाख प्रॉफिटमध्ये आहे. तुले जर 15% व्याजानं भेटलं आणि नाही 12ही भेटलं तर तुझे मुद्दल निघून जाते. बंदे पैसे 20 वर्षाने इकडे लोन खंडन, 20 वर्षानं लोन खंडन, हे 20 वर्षानं लोन खंडन आणि तुले 40 लाख रुपये येईल. 12%चाच व्याजाचा दर असेल तर लोन खंडून जाईल आणि त्यापाशी 40 लाख कॅश येऊन जाईल. मी का म्हणलं समजलं का? SIPचं कॅल्क्युलेटर आहे ते पहा, ठीक आहे. आणि ए आता समजलं का? म्युच्युअल फंड का गेम आहे तर कधीही लोन काढलं, बँकेचं लोन काढलं आणि तुम्हाला मुद्दला सहित व्याजाचे पैसे वसूल करायचे आहे तर त्या ठीक आहे तर समजून घ्यायचं. आता मी 1 करोड लोन घेतला आहे तर मी 10,000 रुपयाचे म्युच्युअल फंड काढले. किती हजार रुपयाचे? 10,000चे. 10-12 हजाराचे काढून घ्यायचे, ठीक आहे. 50,000 रुपये माझ्या EMI चालली, 50,000 रुपये माझी EMI चालली आणि 50,000 रुपये EMI चालली. मी 10-12 हजाराचे म्युच्युअल फंड काढले. म्या लोन घेतलं किती? तर म्या लोन घेतलं आहे 70 लाख. किती लाख? 70 लाखाचं लोन, ठीक आहे. बँकेचं लोन आहे, बाकी 30 लाख इकडलं तिकडलं आहे. 70 लाख मला किती भरा लागणार आहे माहीत आहे का? मला पैसे भरा लागणार आहे 1 करोड 43 लाख रुपये पैसे भरा लागणार आहे. किती? 1 करोड 43 लाख व्याजासकट भरणार आहे. माय बंदे पैसे वापस काढून देईन. 10,000 रुपयाचे म्युच्युअल फंड पुरे पैसे 20 वर्षांत पुरे वापस मला 1.5 करोड रुपये भेटन. किती करोड भेटन? हा ज्यानं लोन घेतलं त्यानं पॅरललमध्ये म्युच्युअल फंड काढायचे. असं समजून घ्यायचं का आपली, ठीक आहे, आपली EMIची किस्तच जास्त आहे. 18,000 आहे तर 22,000 समजून घ्यायची आणि सक्तीनं बचत करायची. कायच्यात? SIPमध्ये. आणि महिन्या कटन, ज्या तारखेला हे कटन त्याच तारखेला हे कटणी लावून घ्यायची. पण इकडे लक्ष द्या रे, पण SIPची डेट कोणती असावी? का म्हणलं? कोणत्या डेटले पैसे काटणी लावायची हे बी महत्त्वाचं आहे. कोणत्या डेटले पैसे काटणी लावायची हे बी महत्त्वाचं आहे. तर आता लक्ष द्या सगळ्याचे. आता म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवणारा माणूस कोण आहे? ज्याले शेअर मार्केट समजते किंवा ज्याले माहीत आहे तर तो पगारी माणूस आहे. कास्तकार बिस्तकार गोरगरीबाला काय अजून भेंड नाही माहीत शेअर मार्केट. ते जे अभ्यासाने जे पुण्या मुंबई गेले लोक आहेत त्याला माहीत आहे. त्याचा पगार होते 1 तारखेला, 2 तारखेला, 5 तारखेला. हे 15 तारखेपर्यंत पैसे गुंतवते. 15 तारखेला भिकारवाडा काम राहते नोकरीवाल्याचं, काहीच नाही राहत भेंड त्याच्या घरी, ठीक आहे. आपण पैसे केव्हा गुंतवायचे? आपण पैसे गुंतवायचे 15 तारखेपर्यंत सगळ्याचा पगार झाला राहते आणि सगळे लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकते. कोणी शेअर मार्केटमधून शेअर घेते. तर 15 तारखेपर्यंत, ठीक आहे, मार्केट काय होते? शेअर मार्केटमधून खरेदी वाढते. खरेदी वाढल्यामुळे शेअरच्या किमती वाढते. समजलं का? गेम समजा. पैसे कसे जास्त प्राप्त होईल याच्यावर लक्ष ठेवायचं. अभ्यास असला पाहिजे त्याचा. 15 तारखेपर्यंत लोकांची खरेदी राहते. 15 तारखेनंतर मार्केट डाऊन येते. काऊन? तर मग तेव्हा खरेदी करणारे कोणी राहत नाही. मग मार्केट येते डाऊन. आपले पैसे, मग तुमचे पैसे जर तुम्ही 15ला टाकले किंवा 16ला टाकले कटणी, तो 16 पासून 17ला जाते कंपनीकडं. त्या SBIचं म्युच्युअल फंड असेल तर SBIकडं. आणि तो मग 18 तारखेला, ठीक आहे, 18 तारखेला तुमचे पैसे शेअर मार्केटवर टाकते. तेव्हा शेअर मार्केट पडलं राहतं आणि पडल्या किमतीला शेअर भेटले तर तुम्हाला पैसे का भेटन? जास्त भेटन. कमी किमतीला शेअर भेटला पाहिजे ना. मी का म्हणलं समजलं का? तर हे तुम्हाला शेअर नाही देत, म्युच्युअल फंडमध्ये युनिट देतात. 40 रुपयाचं 1 युनिट, 50 रुपयाचं 1 युनिट, ठीक आहे. 50 रुपयाचं 1 युनिट आहे, मी 1000 रुपये टाकत आहे तर मला 20 युनिट भेटन. किती युनिट भेटन? 20. 50 रुपयाचं 1 युनिट आहे तिथं युनिट देते. शेअर मार्केटमध्ये, ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही जर इक्विटीमध्ये घेतले तिथं शेअर घेते, तिथं तुम्हाला युनिट देते. 50 रुपयाचं 1 युनिट, 60 रुपयाचं 1 युनिट आणि त्याची, ठीक आहे, किंमत वाढत जाते 5-5, 6-6 महिन्यानं, ठीक आहे. जो युनिट आहे सुरुवातीला शेअर मार्केट टाकला तर 20 रुपयाचा बी युनिट राहते. तो जसे जसे लोक इन्व्हेस्टर वाढते तशी त्याची प्राईस वाढत जाते, ठीक आहे, आणि पैसे बी वाढत जाते. काऊन काढावा म्युच्युअल फंड? समजलं का? तुम्ही जर लोन घेतलं तर बंदे पैसे रिकवर करून देते व्याजासकट. कोण? म्हणून कधी बी भविष्यात लोन काढा तर पॅरललमध्ये म्युच्युअल फंड काढायचा, लगेच त्याच तारखेला काढून टाकायचा.
नाही काढता आला तर 4-5 महिन्याच्या आत काढूनच घ्यायचा आणि पैसे इन्व्हेस्ट करणं चालू करायचं. माझ्या बायकोचे 2-2.5 ठीक आहे 2-3 वर्षाच्या अगोदर मी म्युच्युअल फंड काढला SBIचा. ठीक आहे 2 का 3 हजार रुपयाचा आहे. आता त्याच्यात 1,76,000 काहीतरी जमा झाले. त्याची किंमत आहे सध्या 3,28,000 रुपये 2-2.5 वर्षातच. कोणती बँक व्याज देते बे एवढं? डबलच्या जवळपास. ठीक आहे अभी कोणती देते बे? कोणती नाही देते. ठीक आहे सक्तीनं बचत झाली पाहिजे आणि ते झाली तर ह्या पैसा अन्न सर लोन नाही घेतलं ना असाच काढला. अबे काढणं तर मग चोट्या वाटकायची पाहून राहिला तू काढ. आपण कॉलेज शिकत आहे. ठीक आहे एखादा आपण कुठे ठीक आहे पार्ट टाईम नोकरी करत आहे. 5,000 रुपये आपल्याला येते त्याच्यातले 1,000 रुपये बचत करा. सक्तीनं करा. 500 करा. घरून पैसे पाठवते 7,500-8,000 त्याच्यातले 500 वाचवायचे म्युच्युअल फंड घ्यायचे. ठीक आहे कारण हे तुम्हाला भविष्यात कामी येईल. कायच्यात कामी येईल भविष्यात. म्युच्युअल फंड समजलं का? तर म्युच्युअल फंडमध्ये वन टाईम बी टाकता येते. वन टाईम टाकायचे असेल तर कवा टाकायचे? ज्याले वन टाईम पैसे टाकायचे आहेत आणि कवा टाकायचे? शेअर मार्केट असं वरतं गेल्याच्या नंतर इथं पैसे टाकू नये. आता सध्याच्या पोझिशनले मार्केट हायवर आहे. आता शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख 2 लाख पैसे टाकायचे नाही. आणि तुम्ही टाकले तर तुम्ही गड्ड्यात जा आणि 1-1.5 वर्ष गड्ड्यातच राहा. ते तिथून वापस आले. शेअर मार्केट पडलं या पोझिशनला आलं का इथं लागन तर लमसम अमाऊंट टाका. लमसम अमाऊंट इथं नका टाकू. ठीक आहे आणि मंथली टाकता त्याचा काही इम्पॅक्ट एवढा फरक पडत नाही. ठीक आहे मंथली टाकता म्हणजे काय होतं आहे? मंथली टाकले तुमचे 1,000 रुपये कटलेत. 1,000 रुपयाचेच तुमच्या नावानं शेअर घेते ते. ठीक आहे 9,60,000 नाही घेत चोट्टे वन टाईम. ठीक आहे तुमचे पैसे म्हणजे तुमचे पैसे आले नाही तरी तुमच्या नावानं शेअर घेईन का? नाही. तुमचे 1,000 रुपये आले तर 1,000चे शेअर घेते. पुन्हा दुसऱ्या महिन्यात आले तर घेते. नाही आले तर घेत नाही. सर हे म्युच्युअल फंडमधले पैसे मला जर काम पडलं 4 वर्षानं काढता येते का? हो हे माझ्या बायकोच्या नावानं आत्ताच काढलं आहे तुम्हाला सांगितलं. मला उद्या काम पडलं तर मी उद्याच त्याला खतम. 1 वर्षानं कधी पैसे काढता येते. किती वर्षानं? पण 1 वर्षानं काहीच फायदा भेटत नाही. 2 वर्षानं काहीच भेटत नाही. 3 वर्षानं काहीच भेटत नाही. तुम्हाला याचा फायदा पाहायचा असेल तर याचा फायदा ठीक आहे वर्षानंतर पाहायचा. 10 वर्षाच्या नंतर. ठीक आहे 10 वर्षाच्या नंतर. किती वर्षाच्या नंतर? 10. तुम्ही हे SIPचं जे हे आहे तिथं वर्ष टाका. वर्ष टाकल्याबरोबर आता हे पहा 15% व्याजाचा दर मी इथं 4,000 रुपये 5 वर्षासाठी टाकलो. ठीक आहे 5 वर्षासाठी ठीक आहे 15% व्याजाचा दर 4,000 रुपये SIP टाकत आहे. ठीक आहे 5 वर्षात माझे पैसे जमा होऊन राहिले 2,40,000. किती लाख? हां 2,40,000. किती लाख? 2,40,000. मग 2,40,000 रुपये जमा होऊन राहिले. ठीक आहे पैसे पहा लक्ष द्या रे. आता इथं लक्ष द्या मी का सांगून राहिलो. ठीक आहे आता लक्ष द्या 2,40,000 रुपये जमा होऊन राहिले. किती लाख? किती वर्षात? अबे किती वर्षात? 5 वर्षासाठी मी 4,000 रुपये जमा केले. किती हजार रुपये? 4,000 रुपये. व्याजाचा दर किती आहे? 15%. 2,40,000 जमा. ठीक आहे पैसे होऊन राहिले 3,58,000. किती लाख? अबे किती लाख? मग जास्त व्याज भेटलं का? जास्त व्याज भेटलं का? अबे जास्त व्याज भेटलं का? नाही. अबे फार कमी व्याज आहे ना बे. 2,40,000 1,18,000 रुपये व्याज भेटून राहिलं फक्त 5 वर्षात. ठीक आहे आता लक्ष द्या हे पैसे किती वर्षासाठी होते? 5 वर्ष. आता मी 10 वर्षासाठी टाकतो. व्याजाचा दर तेवढाच 10 वर्षासाठी. पैसे किती जमा होईल 10 वर्षात? ठीक आहे लक्ष द्या 10 वर्षात पैसे. ठीक आहे आता मी इथं इयरच्या जागी 10 करतो. किती करतो? इयर 10. 15% व्याजाचा दर कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे 4,80,000 रुपये जमा होईल. किती? 4,80,000. 10 वर्षानं पैसे पहा किती होऊन राहिले. 10 वर्षानं पैसे होऊन राहिले. ठीक आहे किती? 11,14,629. 11,14,629. समजलं का? मग आता लक्ष द्या 11,14,629 रुपये का होत आहे? जमा होऊन राहिले. आता पहा इथं व्याज इथं व्याज किती भेटत आहे? 1,18,000. इथं व्याज पहा किती भेटून राहिलं. पहा ना वर्ष वाढल्याबरोबर. ठीक आहे किती? हां 6 लाख
काय ते पाहून घ्या. 6,84,000 ठीक आहे. 6,64,000 हां 34 हां 6,34,000 रुपये. हे वरचे जाऊ द्या तिकडे खड्ड्यात. 6,34,000 रुपये व्याज भेटत आहे. पहा ना 5च वर्ष पैसे पुन्हा जास्त टाकले तर रपकन 5 लाख रुपये वाढले. अभि वाढले ना. आता इकडे लक्ष द्या. मी 15 वर्षासाठी काढतो. किती वर्ष हां 15 वर्षासाठी कॅल्क्युलेट करतो. पहा फरक कसा पडते. जर मी 15 वर्षासाठी काढलं 15 वर्षासाठी ठीक आहे 15 वर्षासाठी 4,000 रुपये रेट ऑफ इंटरेस्ट 15% जर टाकले तर 7,20,000 रुपये जमा होणार आहे. किती हां 7,20,000 जमा आणि पैसे होणार आहे 27,07,452 रुपये. म्हणजे सरळ असं समजा का इथं 20 लाख का आहे. पाहणं कसा फरक पडून राहिला. डायरेक्ट 5 वर्षानं जमा पैसे करत गेलो 4-4 हजार तर डायरेक्ट 14 लाख रुपये वाढले. किती वाढले. हां डायरेक्ट गेमच चेंज होते. आणि जर 20 वर्षासाठी जमा केले ठीक आहे तर किती होत होते 9 लाख ठीक आहे 60,000 रुपये. किती 9,60,000 आणि पैसे होते डायरेक्ट 60 लाख रुपये. किती लाख 60 लाख म्हणजे 50 लाख. पुन्हा 5 वर्ष वाढवले पुन्हा 5 वर्ष 4-4 हजार डायरेक्ट 50 लाख रुपये प्रॉफिट. अजून जर 5 वर्ष ठेवले तुम्ही 1 करोड. किती करोड. शेअर मार्केटमध्ये जेवढं लॉंग टर्म पैसे टाकान आणि वयाच्या 25-30 नंतर आपले पैसे इन्व्हेस्टमेंट सुरू झाली पाहिजे. म्हणजे आपण मराच्या टायमाला मोजमजा करता येईल मराच्या अगोदर ठीक आहे. नाही तर का दातं पडून गेले 1.5 करोड येणार आहे मला घे ना कुचकणं नड्यात. फॉरेन फिरायला जा पैसे आले थोडासा ये फिरून. नाही जवानपणात भेटलं तर म्हातारपणात तरी शौक करून ये ठीक आहे. पैसे लक्षात आलं का कसा गेम आहे. जेवढं कमी वर्षासाठी टाकले तेवढं कमी प्रॉफिट. जेवढं जास्त वर्षासाठी टाकले तेवढं जास्त प्रॉफिट भेटते. डायरेक्ट 50 लाख. अजून टाकले डायरेक्ट त्याचं 1 करोडच्या जवळपासच जाते ते ठीक आहे. करून पाहू ठेवी का. जर 25 वर्ष ठेवले 4-4 हजार रुपये ठीक आहे आणि 15% व्याजाचा दर भेटला किती हां. आणि पहा रे भाऊ 25 वर्षासाठी ठेवले बाबा ठीक आहे 25 वर्षासाठी ठेवले 25 वर्ष 4,000 कॅल्क्युलेट ठीक आहे. पैसे जमा होईन 1 लाख 12 लाख. किती लाख हां पैसे जमा होईन तुमचे 12 लाख. किती लाख हां 12 लाख आणि पैसे होणार आहे 1 करोड ठीक आहे 31 लाख रुपये. 25 वर्ष. किती वर्ष हां 25 वर्षासाठी व्याजाचा दर 15%. 12 लाख जमा होईल आणि 25 वर्षांनी पैसे किती भेटन ठीक आहे. सर ही जादूची कांडी नाही आहे ठीक आहे. एवढ्या दिवसानं व्हॅल्युएशन वाढत जाते. शेअरच्या किमती वाढत जाते ठीक आहे. पण असं बँक गिंक कोणतीच देणार नाही. मी का म्हणलं समजलं का. मी का म्हणलं समजलं का. म्हणून 500चाही काढता येते 1000चाही काढता येते ठीक आहे आणि 2-3 हजाराचाही काढता येते ठीक आहे. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. समजलं का. SIP म्हणजे मंथली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन 500चा 1000चा 2000चा. आता इकडं लक्ष द्या. त्याच्यात लक्ष द्या रे. त्याच्यात म्युच्युअल फंड घेताना प्रत्येक कंपन्याचे म्युच्युअल फंड आहे. त्याच्यात लक्ष द्या रे. त्याच्यात इकडं लक्ष द्या. आता म्युच्युअल फंड घेताना म्युच्युअल फंडमध्ये लिहून येते म्युच्युअल फंड लार्ज कॅप, म्युच्युअल फंड मिड कॅप आणि म्युच्युअल फंड स्मॉल कॅप. स्मॉल कॅप म्हणजे लहानवाल्या कंपन्या ठीक आहे. लहानवाल्या कंपन्यात हाय रिस्क राहते. का राहते हाय रिस्क पण प्रॉफिट बी हाय. का म्हणलं प्रॉफिट बी तसंच भेटन. इथं 25% 30% प्रॉफिट भेटते. कुठं स्मॉल कॅपमध्ये. पण ते लोक चांगल्या स्मॉल कॅपमध्ये. स्मॉल कॅप म्हणजे छोट्या कंपन्या
छोट्या लहान कंपन्या पण प्रॉफिट झणझण. आता त्याचे किमती लहान राहते, झप्पच वाढते, पण गड्ड्यात बी जाऊ शकते. पण ते जे लोक आहे ना ते पाहून टाकते. त्याच्यामुळे स्मॉल कॅप काढू शकता तुम्ही, पण रिक्स आहे. रिक्स आहे ना. लार्ज कॅप म्हणजे 3 लाख करोडचं मार्केट कॅप, 4 लाख करोडची मार्केट कॅप. मग HDFC बँक, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स याला लार्ज कॅप कंपन्या म्हणते. का म्हणते? लार्ज कॅप म्हणजे मोठ्या. NTPC, सेल, गेल, भेल लार्ज कॅप कंपन्या. ह्या कंपन्या देते 8 ते 12%. पण इथं घाट्यात नाही, तुम्ही डुबणारच नाही. कुठं? तसंही डुबत नाही, इकडं बी नाही डुबत. फक्त रिक्स आहे. ठीक आहे. तर लॉंग टर्मसाठी काढलं तर तुम्ही स्मॉल कॅप बी काढू शकता. पण इथं गड्ड्यात जायचे फार कमी चान्सेस आहे. मोठं बमाड मोठ्याल्या पैशात पैसे टाकते आपलेवाले. तुम्हाला लार्ज कॅपमध्ये गुंतवायचं आहे तर काही बँका काही म्युच्युअल फंड का करते, काही पैसे आपले लार्ज कॅपमध्ये टाकते, काही मिड कॅपमध्ये टाकते आणि काही स्मॉल कॅप. म्हणजे ॲव्हरेज येते ते 18-20% असा. ठीक आहे. तुम्हाला स्पेशली स्मॉल कॅपमध्ये टाकायचे टाकू शकता. आणि एक येते मिड कॅप. मिड कॅप म्हणजे मधातल्या कंपन्या, जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही. तर शेअर मार्केटमध्ये 3 कंपन्या आहे. एक चांगलं ठीक आहे परफेक्ट दरवर्षी ठरवून दिलेलं प्रॉफिट देतेस लार्ज कॅप, ह्या बी देतेस. आणि इथं रिक्स आहे. कुठं? हां. तसं काही इक्विलिब्रियम मेंटेन करते काही कंपन्या. का आम्ही एवढे पैसे तुमचे मिड कॅपमध्ये टाकत आहे, एवढे लार्ज कॅप, एवढे बॉन्डमध्ये टाकत आहे, एवढे एमका टाकत आहे, तुम्हाला सगळे सांगते ते. तिथं लिस्टच येते आमचे पैसे कुठं राहील. ठीक आहे. तर ॲव्हरेज असणाऱ्या कंपन्यात काहीच्या कंपन्याचे म्युच्युअल फंड फक्त बँकिंग क्षेत्रातच राहते, काहीचे फार्मास्युटिकलमध्येच राहते. ठीक आहे. असे बी आहे. तुम्हाला बँकिंगमध्ये टाकायचे आहे, बँकिंगमध्ये. काही मोटर व्हेकलमध्ये शेअर घेते. तर तुम्हाला सगळ्याचा मिळून घ्यायचा आहे तर तसे आहे. ते सगळे तिथं लिस्ट येते का हे पैसे तुमचे आम्ही कुठं गुंतवणार आहे ते पाहून घ्यायचं आणि मग पैसे टाकायचे. ठीक आहे. समजलं का? तुम्हाला वाटते जास्त डोकं नाही लावायचं, मला का पाहायचं आहे, मला प्रॉफिट पाहायचं आहे. हां 20% मागच्या याच्यात 25%, मागच्या 5 वर्षात येऊन प्रॉफिट दिलं, टाकणं मग तिच्यात पैसे करून ते चालू, काही विषय नाही. HDFC, SBI, रिलायन्स अनेक कंपन्या आहेत. या कंपन्याचे तुम्ही म्युच्युअल फंड ठीक आहे एंजल ठीक आहे वन किंवा अजून अनेक कंपन्या आहेत. त्याच्या ॲप्सवर जाऊन आपल्या ठीक आहे व्हिडिओच्या खालतं लिंक दिली आहे, त्या लिंकवर जा. सगळे व्हिडिओ दिलेले आहे. डीमॅट अकाउंट काढायचं कसं ते सांगितलं आहे. अकाउंट काढा आणि तिथून मग तुम्हाला म्युच्युअल फंडही घेता येते आणि तुम्हाला शेअरसुद्धा घेता येते. ठीक आहे. हे समजलं का? हे समजलं का? हां. तर कोण्या कंपन्यात पैसे टाकणार आहे हे सुद्धा ते दाखवते. आणि कुठं कशी इन्व्हेस्टमेंट केली आणि किती प्रॉफिट भेटलं हे तुम्हाला मग माहीत पडते. आणि तुम्हाला मग त्याचा ग्राफच येते का या शेअरमध्ये किती तुम्हाला ग्रोथ आहे, किती तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट केले आणि किती तुम्हाला नफा आहे, हे तुम्ही कधीही पाहू शकता. आणि कधीही म्युच्युअल फंड तुम्ही का करू शकता, म्युच्युअल फंडमधले पैसे कधीही काढू शकता. ज्या दिवशी मार्केट व्हॅल्यू जेवढी राहील तेवढे पैसे तुम्हाला भेटते. मी 2 लाख रुपये माझे जमा झाले आणि 2 लाखचे 3,20,000 झाले आहे तर मला 3,20,000 भेटन. ठीक आहे. माझे 2.5 लाख जमा झाले आणि माझे 4,80,000 आहे तर मला तेवढे भेटन. समजलं का? मार्केट व्हॅल्यू ज्या दिवशी त्याची जेवढी आहे तेवढे पैसे तुम्हाला भेटते. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? जमन का? जमन का? ठीक आहे. अरे भाऊ जमन का? तर हे होतं म्युच्युअल फंड. सर्वसामान्य लोकांना समजायला पाहिजे, त्याचा फायदा शेअर मार्केटचा कोणालाही व्हायला पाहिजे. या भारतातला गोरगरीब कष्टकरी पैसेवाला झाला पाहिजे एवढाच आपला उद्देश आहे. तर डोंबडे लवकर शेअर मार्केटमध्ये काढ. खालतं अकाउंट आहे, डीमॅट अकाउंट काढ म्युच्युअल फंडमध्ये, नाही तर तिकडं. ठीक आहे. या बचत गटाच्या बायका की काय त्या बी कामी लागल्या पाहिजे. ठीक आहे. आपल्या घरी आपण पैसे कमवून देणारा सोर्स असलो पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून तुम्हाला आर्थिक साक्षर करावं यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. पण शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क अशी ॲड येते. तर थोडंसं जपून पहा. चांगल्या कंपनीत पैसे टाका. थोडीशी रिस्क कुठेही राहणार आहे तर तेवढी रिस्क पैसे कमवायसाठी घ्या लागते. आजचे दिवस थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.